नाशिक शेतीच्या वादातून कुटुंबाला लाठी काठीने मारहाण, सीसीटीव्ही मध्ये घटना कैद। शेतीच्या वादातून कुटुंबावर लाठीकाठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील भगुरजवडी राहुरी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। सुरेश रामचंद्र पानसरे यांच्या मालकीची शेती राहुरी ग्रामपंचायतच्या सीमेलगत आहे। पानसरे यांच्या शेताच्या शेजारी उपसरपंच भाऊसाहेब आव्हाड यांची जमीन आहे। काही दिवसांपूर्वी आव्हाड हे त्यांच्या शेतातील रस्त्यालगत असलेल्या बांधाची नांगरणी करीत होते। दरम्यान त्यांनी पानसरे यांच्या शेत रस्त्याचीही नांगरणी केली। याबाबत विचारणा केली असता आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पानसरे व त्यांच्या कुटुंबियांवर लाठी काठी व फळीने हल्ला चढवला। एवढी गंभीर स्वरूपाची शिवीगाळही करण्यात आली। नातेवाईकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दमदाटी करण्यात आली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे करत आहेत। ही घटना स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।